विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार यश मिळालं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाच्या पक्षाने 41 आमदार निवडून आणले. त्यानंतर आता राष्ट्रवादीकडून स्थानिक स्वराज्य संस्थेची तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या समारोप शिबिरात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्रही दिला. पक्षाच्या वाढीसाठी झपाट्याने काम करण्याचा सल्ला यावेळी त्यांनी दिला. आगामी काळात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्या संदर्भातील तयारीवर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की कोणी पदासाठी इच्छुक असले तरी इच्छुकांनी एक जबाबदार कार्यकर्ता निवडला पाहिजे. त्या कार्यकर्त्यांवर 25 घरांची जबाबदारी दिली पाहिजे. प्रत्येक घराची सरासरी 4 मते लक्षात घेतल्यावर 100 मतदार मिळतील. मनपा निवडणुकीतील प्रभाग रचनेत कसे बदल होत गेले हे सांगताना अजित पवार म्हणाले की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे म्हणाले होते 4 प्रभाग असावेत. त्यावेळी काहींनी 2चा मुद्दा मांडला तर उद्धव ठाकरे म्हणाले त्यावेळी 2 राहू द्या, 4 राहू द्या, 3च करा. मग 3च प्रभाग केले होते. त्यानंतर समीकरण बदललं. एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार आले. त्यांनी 4 प्रभाग केले. त्यामुळे आता तेच राहणार आहे. आता प्रभागात प्रत्येक उमेदवाराने 50-50 कार्यकर्ते तयार केलेत तर प्रत्येक प्रभागात 200 लोक होतील. असे मिळून आपले 20,000 मते होतील, असे सूत्र यावेळी त्यांनी सांगितलं.